लीड्स मराठी मित्रमंडळ UK यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. केवळ आपल्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ, मी केलेला अत्यल्प अभ्यासाचं विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून घेऊया. आज 15व्या अध्यायाची सांगता होत आहे. त्यामध्ये 18, 19, 20 असे 3 श्लोक आपण बघणार आहोत. तर पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 18व्या श्लोकामध्ये पुरुषोत्तम कोणाला म्हणायचं आहे त्या संदर्भातली माहिती आहे. 19व्या श्लोकामध्ये पुरुषोत्तम ओळखणारा मनुष्य हा विशेष मनुष्य असतो, म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण हे विशेष आहोत आणि ज्यांना ही ओळख होते त्याचं जीवन हे कृतकृत्य होतं. या संदर्भामध्ये या 3 श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी क्षर, आपण मागे बघितलंय की क्षर, अक्षर आणि परमपुरुष. तर या क्षर नाशवान जड क्षणोक्षणी बदलत जाणाऱ्या म्हणजे आपल्या देहाचा या क्षेत्रापासून मी पूर्णपणे पलीकडचा आहे व नष्ट न पावणाऱ्या जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून या मृत्यू लोकामध्ये, पृथ्वी लोकात मीच निर्माण केलेल्या स्मृती म्हणजे वेद, आपण मागे बघितलं की ऋषीमुनींनी ऐकून पूर्ण केलेल्या वेदातही पुरुषोत्तम या नावाने मी प्रसिद्ध आहे असं प्रत्यक्ष भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये कुठल्याही देवानी असं सांगितलेलं नाही की जे आपण 33 कोटी देव मानतो त्यापैकी फक्त भगवंतांनी, भगवान श्रीकृष्णानीच हे सांगितलेलं आहे. आता आपल्या हृदयात असलेल्या भगवान श्रीकृष्णाला म्हणजे श्री भगवंताला साष्टांग नमस्कार करून आपण श्रीमद भगवद्गीतेचा हा अत्यल्प अभ्यास सुरू करत आहोत. थोडं मागे जाणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये 15, 16, 17 या श्लोकामध्ये आपण बघितले की भगवंत ह्या शरीरात चैतन्य रूपातच निवास करतो. स्मृती, ज्ञान, विस्मृती ही परमेश्वराचीच देणगी आहे. वेदांचा निर्माण करता, वेदांना जाणणारा व प्रत्यक्ष वेद सुद्धा भगवंत आहे. तसेच या पृथ्वी तलावर अस्तित्वात असलेल्या सर्व पुरुषांपैकी एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष आणि सर्वात शेवटी जो पुरुषोत्तम असे 3च पुरुषात सर्व काही ब्रह्म सामावलेले आहे.
पैकी क्षरपुरुष नाशवंत, अक्षरपुरुष अविनाशी, पण कर्मसिद्धांताप्रमाणे पृथ्वीवर वारंवार जन्म घेणारा जीवात्मा म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, किंवा त्यामध्ये दोन प्रकार आहेत, की एक तर तो परत पुनरपी जननम पुनरपी मरणम असं करतो, आणि दुसरा जो आहे तो विरक्तीने कर्म करणारा, गुरुच्या आज्ञेत राहणारा आणि कर्मफलाची अपेक्षा न करता क्षणोक्षणी भगवंताच्या अनुसंधानात राहणारा असा जो मनुष्य आहे तो परमात्म्यात विलीन होतो. यालाच आपण मोक्ष असं सुद्धा म्हणू शकतो. हा परमात्मा कुठे राहतो? स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण, पोषण आणि पालन करणारा सर्वोच्च भगवंत मीच आहे, असे ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहे. आपण मागील अध्यायात व श्लोकात क्षर, अक्षर, तीन लोक, त्यामध्ये आपण बघितलं की पृथ्वी, आकाश, पाताळ याची माहिती बघितली. तसेच वेदांची अत्यंत अल्प माहिती घेतलेली आहे. आता अत्यंत महत्वाची अशा भगवंताची माहिती व जाणीव आपण करून घेणार आहोत. सावधान, हे काही असं 2 दिवसांनी 2 महिन्यांनी पूर्ण होणारी गोष्ट नाही. अनेक साधू संतांनी आपलं सर्व आयुष्य भगवंताला जाणण्यासाठी घातलेलं आहे. परंतु अभ्यासाने आपण हा अल्पसा प्रयत्न करत आहोत. मग आता भगवंताचे रूप कोणी कोणी बघितले? तर पहिली गोष्ट लहानपणी यशोदा मातेने बघितले, दुसरे अक्रूराने बघितले, तिसरे अर्जुनाने बघितले, चौथे संजयाने बघितले, आणि संजयाने जे वर्णन केलं त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळेजण हे बघत आहोत. मग आता यशोदा मातेने जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या बाललीला करताना जेव्हा माती खाल्ली होती त्यावेळेस त्याला तोंड उघडायला सांगितले, आणि तेव्हा यशोदा मातेला ब्रह्मांडाचे दर्शन झाले. कंसाचा सेनापती अक्रूर हा जेव्हा कृष्णाला कंसाने आयोजित केलेल्या यज्ञासाठी बोलावण्यात आले होते, त्यासाठी अक्रूर गेला होता भगवंत कृष्णाला बोलवण्यासाठी. तेव्हा श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 11 मध्ये वर्णन केलेले विश्वरूप दर्शन हे त्या ठिकाणी अक्रूराला सुद्धा झालेले आहेत, आणि अर्जुनाला सुद्धा दर्शन झालेलं आहे. ते आपण 11व्या अध्यायामध्ये बघणारच आहोत. व्यासांनी भगवंताच्या कृपेने संजयाला दिव्य दृष्टी दिल्याने भगवंताचे विश्वरूप दर्शन करता आले. ही घटना किती वर्षापूर्वीची आहे? सुमारे 4 ते 4,500 वर्षापूर्वीची आहे. मग त्यानंतर सुद्धा अनेक निर्मळ पवित्र भक्तांनी भगवंताचे विश्वरूप दर्शनाची अनुभूती घेतलेली आहे, अनुभव घेतलेला आहे. मग आता यामध्ये कोण कोण येतात त्यांची आपण थोडक्यात नावं बघूया. त्यामध्ये आद्य शंकराचार्य, भक्त प्रल्हाद आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, विद्यारण्य स्वामी आहेत, कृष्णमूर्ती आहेत, वैकुंठवासी डोंगरे महाराज आहेत, रामसुखदासजी महाराज आहेत, श्रीपाद प्रभू, चैतन्य प्रभू, अक्षरधाम करते नारायण भगवान आहेत, अहिल्यानगरी निवासी रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज आहेत, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहेत, इत्यादी लाखो अज्ञात ऋषी मुनी संत महात्मे यांनी भगवंताची अनुभूती आज पावे तो घेतलेली आहे. व त्यातून आणि त्यामुळेच त्यांच्याकडून अनेक भव्य दिव्य कार्य झालेली आहेत, आणि ती आपण बघितली, थोडासा अभ्यास केला की आपल्या लक्षात येईल. आणि अजूनही हे कार्य होत राहतील, त्यांच्याकडून चांगली कार्य होत राहतील. त्याचं कारण की सर्व सनातन धर्माची म्हणजे ही भगवंताची शक्ती आहे. आपण उदाहरणासाठी महाराष्ट्रातील महान संत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचे महत्वाचे पण अत्यल्प चरित्र थोडक्यात बघणार आहोत. ज्ञानेश्वरांचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला. योगायोग असा की भगवान श्रीकृष्णांचा जन्मही श्रावण वद्य अष्टमीलाच झालेला आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी, आता आपण आपले वयाचं बघूया, कल्पना करायची आहे आपल्याला, आणि त्याप्रमाणे वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1290 मध्ये भगवद्गीतेतील 700 श्लोकावर फक्त, ज्याचा आपण अभ्यास करतो आहोत, त्या श्लोकावर 9112 ओव्या लिहिल्या. आणि वयाच्या 21व्या वर्षी आळंदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली. या घटनेला सुमारे 734 वर्ष झालेली आहेत. आपल्याला सांगण्याला आपण लक्ष देऊन बघावं की त्यांच्या समाधीनंतर सुमारे 300 वर्ष ज्ञानेश्वरी ही त्यांच्या समाधीमध्येच होती. आणि संत एकनाथ महाराजांनी ती समाधीतून तो ग्रंथ बाहेर काढला आणि नवीन प्रत तयार करून ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलेली आहे, म्हणजे त्याची टीका केलेली आहे त्यांनी. अशा पद्धतीने 734 वर्षापूर्वीची ही घटना आहे. परंतु सनातन धर्माची शक्ती इतकी आहे की अजूनही ते चालू आहेत. मात्र त्याचे परिणाम काय काय होत आहेत सध्याच्या जगामध्ये, सध्याच्या दिवसामध्ये, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर ज्ञानेश्वरी अजूनही करोडो लोक वारंवार वाचतात व आपले जीवन सुखाने जगतात. दरवर्षी आषाढ महिन्यातील एकादशीला पंढरपूर येथे यात्रा भरते. आपण सर्वांना हे माहिती आहे. आळंदी ते पंढरपूर हे अंतर सुमारे 225 किलोमीटर आहे. केवळ 20 ते 23 दिवसामध्ये लाखो भाविक पायी चालत चालत विठोबा भगवंत जे भगवान श्रीकृष्णाचे रूप आहेत त्यांच्या दर्शनाला येतात व सर्व संसार, घर दार, नोकरी, व्यवसाय सोडून केवळ भगवंताचे दर्शनासाठी दररोज 10 किलोमीटर कमीत कमी असे सलग 223 दिवस चालतात. आणि लाखो वारकरी फक्त पंढरपुरातील भगवंताच्या देवळाच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी जातात. ही दिंडी किती वर्षापासून चालू आहे? 434 वर्षापासून ही चालू आहे. या यात्रेमुळे करोडो रुपयाची उलाढाल होते. त्याच्याबद्दल आपल्याला बोलण्याचं हे ठिकाण नाही. या यात्रेमुळे केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य लिहिले आणि जिला ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणतात, तात्पर्य आपण सर्व इतके भाग्यवान आहोत की आपण आता आपला अभ्यास करतोय की आठवड्यातून फक्त आपण 1 तास घरात बसून श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास श्रवणामार्फत म्हणजे फक्त कानाने ऐकायचा आहे. आता चला मग आपण परमेश्वराचे रूप जाणून घेऊ. ते कसं जाणायचंय? त्याच्यासाठी तयारी तर करायला पाहिजे. मग ती तयारी काय आहे? तर शरीर, मन, बुद्धी आणि शुद्ध अंतःकरण ह्या 4 गोष्टी आपल्याला लागतील. त्यासाठी कोणतेही श्रम, विशेष श्रम आपणास करायचे नाही. फक्त कल्पना मात्र चांगली करायची आहे बरं का. आता आपण दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. या क्षणापासून परमेश्वराच्या शक्तीची जाणीव आपण करून घेण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहोत. आपण कल्पना करा स्वतःशी, माझे फक्त आणि फक्त भगवंताचे स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे, अशी आपण कल्पना करणार आहोत. आणि ह्या कल्पनेनेच आपण कुठे जाणार आहोत त्याकडे थोडस मनापासून लक्ष देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करा. आता तयारी तर करावी लागेल. भगवंत आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी आपले मनाची, बुद्धीची, शरीराची तयारी कशी करावी लागेल हे आपण थोडक्यात बघणार आहोत. हे काही मिनिटातच एकदम होणार नाही. हजारो लोकांनी, करोडो लोकांनी आपले आयुष्य घालवलेले आहे. परंतु आपण सुद्धा एक अल्पसा प्रयत्न केवळ ह्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे काही मिनिटात एकदम होणार नाही. तथापि हळूहळू, थोडे थोडे, सातत्याने आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपल्या मनाला आपण थोडक्यात समजावून घेऊया बरं का. आता मनाला सांगण्यापूर्वी काही मनाचे गुणधर्मही बघणं आपल्याला गरजेचं आहे. मन हे चंचल आहे, अगदी वाऱ्यासारखं चंचल आहे. हे आपले विचार क्षणात बदलते
कल्प विकल्प करणे, हे शंका घेणे, हे सर्व भावभावनांचे खेळ हे मन करत असते. मग आता मनाला काबूत ठेवून जर मनाने एखादी गोष्ट मनावर घेतली, तर मात्र आपणाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सर्वसाधारण माणूस म्हणतो, एकदा का मी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि अशा आपण आयुष्यामध्ये बऱ्याच घटना गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि मनावर घेतल्या आणि ते आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाला आठवण करून देऊ की त्यांनी मनाचे श्लोक 205 लिहिलेले आहेत. आता ते त्याच्यातला फक्त एकच श्लोक आपण बघणार आहोत. ते आपल्या मनाला म्हणतात, काय म्हणतात? एखादं काम करून घ्यायचं असलं तर अगोदर कसं गोड बोलावं लागतं लहान मुलांना विशेषतः. त्याप्रमाणे ते मनाला समजवतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, परी श्री हरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. याच्या अर्थामध्ये आपण जाणार नाही, पण भक्ती मार्ग हाच एक मार्ग आपल्या जीवनाला सुख शांती समाधान देणार यात शंका नाही. आता ह्या मनाला संयमित कसं करायचं याच्या संदर्भामध्ये खूप आपल्याला बोलता येईल, परंतु अगदी थोड्याशा गोष्टी आपण बघूया. सनातन धर्मामध्ये याबद्दलचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये श्वासाकडे लक्ष देऊन जीवन जगणे, इंद्रियांना मर्यादित प्रमाणामध्ये मोकळीक देणे, प्राणायाम करणे, सारखं मनाकडे लक्ष देऊन प्रत्येक घटनेकडे अलिप्ततेने बघणे. याचं अंतिम ध्येय काय आहे? आनंदी व भक्तीने राहणे. याची जाणीव सारखी मनाला करून द्यावी लागते. ए तुला चांगलं राहायचंय बरं, तुला आनंदी राहायचंय बरं, तुला भक्तीने राहायचंय बरं, अशी सारखी त्याला जाणीव करून द्यावी लागते. आणि मग वारंवार प्रयत्नाने मनाला परमेश्वराच्या अनुसंधानात ठेवता येते. हे आपल्याला निश्चितपणे जमू शकते. अत्यंत थोडक्यात आपण हा आढावा घेतलेला आहे मनाच्या बाबतीतला. आपण काय बघायला चाललोय? परमेश्वराचं रूप बघायला चाललोय. कोणतं रूप बघायला चाललोय? निर्गुण रूप बघायला चाललोय. आपण 12व्या अध्यायामध्ये बघितलं की सगुण रूप वेगळं आणि निर्गुण रूप वेगळं. सगुण रूप जे आहे ते सोपं आहे. भगवंताची मूर्ती आहे, त्याचे अलंकार आहेत, त्याबद्दलही आपण यथावकाश बघणारच आहोत. तथापि आज आपण जे बघणार आहोत ते अत्यंत महत्वाचं असं निर्गुण रूप बघण्याचा आपण अत्यंत कमी वेळामध्ये प्रयत्न करणार आहोत. मग त्यासाठी आपण मनाला तयार केलं. मनाला सांगितलं की आता जे काही डोक्यामध्ये चाललंय तुझ्या ते जरा बाजूला ठेवू, आपण फक्त भगवंताचं रूप बघणार आहोत. आता दुसरा मुद्दा येतो की बुद्धीला सुद्धा आपण जाणीवपूर्वक शक्तिमान बनवू शकतो. आता बुद्धी जाणीवपूर्वक शक्तिमान बनवण्याचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अगदी धावता आढावा घेण्यासाठी आपण असं म्हणूया की असं संशोधनाने सिद्धही झालेलं आहे की 3 बदाम आणि 3 अक्रोड रात्रीच्याला जर भिजत घातले आणि सकाळी ते खाल्ले तरी सुद्धा आपल्या बुद्धीला विस्मरण न होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्यानंतर मी नेहमी सांगतो ते हेच की सूर्योदयापूर्वी सुमारे 1 तास 30 मिनिटं अगोदर उठणं आहे. असे जगामध्ये खूप उदाहरणं आहेत की जे लोक पहाटे उठले आणि त्यांचं संपूर्ण जीवन जे आहे ते आनंदी आणि समाधानी गेलेलं आहे. कमीत कमी 5 मिनिटं ओंकाराचा जप करणे. त्यानंतर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीत निस्वार्थपणे अलिप्तपणे राहून आनंदाने काम करणे. यामुळे बुद्धी आपली स्थिर होते. नेहमी सातत्याने ज्ञान घेत राहणे. आपण बघितलंय, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. आणि प्रत्यक्षात नुसतं माहिती असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा आपल्याला व्यवहारात उपयोग करणं आणि या सरावाने भगवंताची जाणीव व अनुभूती आपणाला निश्चित लवकरच प्राप्त होते. मग आता शरीराच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष काही करू शकतो का?
त्यासाठी आपल्या शरीराचं सुद्धा आपण काय पाहिलं सुरुवातीला आपण मन पाहिलं, नंतर बुद्धी पाहिली. आता शरीराबद्दल थोडासा आपण धावता आढावा घेणार आहोत. तर तो धावता आढावा असा आहे की आपलं शरीर कशाचं बनलेलं आहे, आपल्या शरीराचं सूक्ष्म निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रक्त, मांस, पेशी, मज्जा, अस्थि, शुक्र ही सर्व सामान्य माहिती आहे. त्यानंतर शरीरात असलेल्या संस्था, पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, चेता संस्था आहे, अस्थि संस्था आहेत इत्यादी. तसेच आपण आता अवयवाबद्दलचा फक्त नामोल्लेख करणार आहोत. त्यामधले डोके, डोळे, नाक, तोंड, हात, पाय, धड इत्यादी. याच्यामध्ये परत अंतर इंद्रिय पण आहेत. त्याच्यामध्ये जीव येते, हृदय येतं, फुफ्फुस येतं, जठर येतं, यकृत येतं, लहान आतडं, मोठं आतडं. म्हणजे अध्यात्म करताना आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी निश्चितपणे याची माहिती, सर्वांगीण माहिती करून घेणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहणार आहे, आपण नेहमी आनंदी राहणार आहोत, आपण दीर्घायुष्यी होणार आहोत, आपण 100 वर्ष निश्चितपणे जगू शकतो. याचा प्राथमिक अभ्यास आपणाला माहिती आहे. पण सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवूया आपण, की इंद्रिय बोलत नाही. ते फक्त लक्षणांनी सावधपणे आपल्यालाच ओळखावी लागतात. त्यांचे सिम्पटम्स आपण ज्याला म्हणतो. या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं की गंभीर आजार व्हायला सुरुवात होते आणि ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून सावधपणा व आचार विचार उच्चार हे अभ्यासपूर्वक सात्विक व अत्यंत चाणाक्षपणे चांगले ठेवल्यासच भगवंताची जाणीव सुलभ होते. आता आपण काय काय बघितलं त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही. आता पुढे बघूया. आता आपण भगवंताचे स्वरूप जाणून घेण्यासाठी सुरुवातीला 4 महाबोध वाक्यांचा अर्थ समजावून घेणार आहोत. हे जे वेदांचं सार हे जे आहे ते हे आहे. काय आहे? पहिलं, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे जे काही ब्रह्मांडात आहे ते मीच आहे, मीच ब्रह्म आहे. दुसरं महाबोध वाक्य काय आहे? अयम आत्मा ब्रह्म, माझा आत्माच ब्रह्म आहे. तिसरं वाक्य काय आहे? प्रज्ञानम ब्रह्म, ज्ञान हेच ब्रह्म आहे. आणि चौथं वाक्य आहे तत्वमसी, ते तूच आहेस, भगवंताचं रूप तूच आहेस. हे 4 महावाक्य आहेत. आता हे कोणी सांगितले आपल्याला सगळ्यांना? तर ते शंकराचार्यांनी सांगितले. शंकराचार्य हे फक्त 32 वर्ष जगले. आज आपण त्यांचा अत्यल्प, जसा ज्ञानेश्वर महाराजांचा आपण अत्यल्प परिचय बघितला तसा आपण शंकराचार्यांचा बघणार आहोत. परंतु त्याच्यातलं जे मर्म आहे नेहमी आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की सांगत असताना शास्त्रामध्ये किंवा कुठेही आपल्याला सार ओळखणारी क्षर म्हणजे दूध आणि पाणी ही वेगळं करण्याची जी हंसाची क्षमता आहे ती हंसाची क्षमता आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, विचारामध्ये निश्चित असली पाहिजे. आणि ती येते, हळूहळू येते. त्याच्यामध्ये काही विशेष असं अवघड नाहीये. आता आपण शंकराचार्यांचा धावता आढावा घेणार आहोत. का घेणार आहोत? की जेणेकरून वयाच्या 32व्या वर्षापर्यंतच ते राहिले आणि आपलं जे धर्म संस्थापनाचं जे कार्य आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आद्य शंकराचार्य वयाच्या 9व्या वर्षी गुरूंच्या शोधामध्ये मध्य प्रदेशातील ओंकारेश्वराला श्री गुरु गोविंद पाद यांच्या दर्शनासाठी गेले, गुरूंच्या शोधासाठी गेले. आणि तिथे त्यांचे गुरु समाधी अवस्थेत होते. आणि समाधी अवस्थेत असतानाच त्या गुहेच्या बाहेर शंकराचार्य उभे राहिले. स्पंदन, फ्रिक्वेन्सी, आणि त्यांना तो आवाज न येता सुद्धा त्यांच्या गुरूंनी विचारलं, कोण आहे? आणि हे जेव्हा विचारलं त्यावेळेस ज्या ग्रहस्थानी म्हणजे शंकराचार्यांनी सर्व वेदांचा व उपनिषदांचा अभ्यास वयाच्या 7व्या वर्षीच पूर्ण केला होता. शंकराचार्यांचा जन्म इसवी पूर्व 508 साली झालेला आहे. म्हणजे सुमारे 2532 वर्षापूर्वी शंकराचार्यांनी या
मी कोण आहे याचं उत्तर दिलेलं आहे. आपल्या प्रथम भेटीमध्ये आपल्या गुरूंना स्वतःची ओळख त्यांनी कशी करून दिली, जे आपण अगोदर बघितलं, की मीच शिवरूप ब्रह्म कसे आहे, मीच ब्रह्म आहे, असे त्यांनी संस्कृत वचनामध्ये सांगितले. या काव्याला आत्मषटक असे म्हणतात. याचे एकूण 6 श्लोक आहेत, पण आपण आज फक्त 3 श्लोक बघणार आहोत. आपण हे कशासाठी बघतोय? भगवंताचं दर्शन होण्याचा अत्यल्प प्रयत्न. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वै न च घ्राणनेत्रे न चैयोम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या संस्कृत श्लोकात काय म्हणतात? मन, बुद्धी, अहंकार किंवा चित्त म्हणजे मी आत्मा नव्हे. त्याचप्रमाणे मी कान, जीभ, नाक किंवा नेत्र नव्हे. आपण जे पंच महाभूत म्हणतो ते आकाश, जल, पृथ्वी, तेज किंवा वायू, ही पंचमहाभूते देखील मी नव्हे. मी तर शिव म्हणजे मंगलमय चिदानंद कल्याण स्वरूप आत्मा असा आहे. असं कोणी सांगितलं? शंकराचार्यांनी पहिल्या भेटीत गुहेच्या बाहेर राहून आपल्या गुरूंना सांगितलेलं आहे. न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपल्या वयाच्या 9व्या वर्षी म्हणतात, मला मृत्यूची भीती नाही. माझ्या दृष्टीने शूद्र, अंत्य, चांडाळ इत्यादी कोणत्याही प्रकारचे जातीभेद नाही. मला कोणी माता पिता नाहीत व जन्मही नाही. मला कोणी बंधू, नातेवाईक, मित्र, गुरु अथवा शिष्य नाहीत. मी तर शिव म्हणजे मंगलमय चिदानंद रूप कल्याण स्वरूप आत्मा आहे. याच्यामध्ये गर्भित अर्थ असा आहे की कोणीही आपल्या बरोबर येणार नाही. आपले सत्कर्मच आपल्या बरोबर येतील. हे जे बंधू, माता, पिता हे जे सगळे आहेत, हे काही क्षणापुरते म्हणजे काही दिवसापुरतेच आपल्या बरोबर आहे. अशा पद्धतीने वैराग्याची माहिती देण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण ह्या श्लोकाच्या मार्फत केलेला आहे. पुढे काय सांगतायत अजून? हे सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा श्लोक आहे हा. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम न मे सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग मी ब्रह्मा कसा आहे हे सांगताना त्यांनी असं सांगितलं, मी निर्विकल्प म्हणजे भेदातीत आहे, निराकार आहे, मी सर्व इंद्रियांना व्यापून राहिलो आहे. मी विभू म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून राहणारा. मी सदा सर्व काळ समरूप म्हणजे एक रूप आहे. मला मुक्तीच्याही मी पलीकडे आहे. मला कशाचेही बंधन नाही आणि मी शिवस्वरूप आहे. आत्मषटकात एकूण 6 श्लोक आहेत हे मी आपल्याला सांगितलं. त्यातले आपण फक्त 3 श्लोक आता बघितलेले आहेत. हे बघण्याचं कारण असं आहे की ब्रह्माचं स्वरूप बघण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तात्पर्य या श्लोक 18 मधील उल्लेख केल्याप्रमाणे या ब्रह्मांडातील प्रत्येक चराचर वस्तूमध्ये भगवंताचा अंश आहे आणि केवळ ज्ञान मार्गानेच आपण ह्या सर्वोच्च शक्तीला जाणून घेऊ शकतो. आपण आता आत्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की हे जे
शरीर जे आहे ते नाशवंत आहे, आत्मा जो आहे तो नष्ट न होणारा आहे, आणि ह्या सर्वांचा प्रमुख असा जो परमेश्वर आहे याची अगदी आपण थोडक्यात आता माहिती जाणून घेणार आहोत. सावधान, लक्षात घ्या, हे करत असताना आपली साधना किती झाली आहे, आपल्या मनात काय आहे, आपलं शरीर कसं आहे याचा आपण अभ्यास केला. आता आपली पृथ्वी हे थोडंसं भौगोलिक आहे, हे भौतिक आहे, परंतु हे सगळं चालवणारा जो परमात्मा आहे तो आपल्याला प्रत्यक्ष जरी दिसला नाही तरी त्याला जाणून घेऊ शकतो, हे आपण वारंवार लक्षात ठेवलं पाहिजे. यासाठी ही सूर्यमाला मी फक्त आपल्याला दाखवित आहे, याच्यामध्ये काही फार मोठा असं विशेष नाही. ह्या 3री-4थीच्या मुलाला सुद्धा हा अभ्यासक्रमामध्ये आहे की सूर्य आहे, बुध आहे, शुक्र आहे, आणि हे सगळं आपल्याला कल्पना आहे. मग आता हे सगळं आहे तर त्याच्यामधला मी केवढा आहे, किती आहे, याचा आपण पुढे अभ्यास करू. तर हे सगळं जे आहे हे याच्याही पेक्षा पुढे काय आहे, तर याच्याही पुढे आहे हिरण्यगर्भ. आणि ते हिरण्यगर्भ म्हणजे संपूर्ण भगवंताची जी शक्ती आहे ती दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आहे ह्या चित्रातून, की ज्याच्यामध्ये हा मध्ये मी शब्द लिहिला आहे हिरण्यगर्भ. आणि हे सगळे पृथ्वीवर असणारे ही गॅलेक्सी, आणि याच्यामध्ये आपल्या पृथ्वीची जागा केवढी, त्याच्यामध्ये आपण केवढे, वगैरे वगैरे. मग आता त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला आता कल्पना केली, आपण आता कुठे जाऊन आलो, अगोदर पृथ्वी बघितली, आता सूर्यमाला बघितली, आपण ब्रह्मांड बघितलं. कल्पनेने आपण कुठेही जाऊ शकतो, त्यामुळे काय आपल्याला अडचण नाहीये. पण आता अजून एक थोडासा आपण एक प्रयत्न करूया, तो असा की आता आपल्या कल्पनेचा असा अत्यंत मोठा विस्तार आपण करणार आहोत, आणि क्रमाक्रमाने भगवंताचे संपूर्ण ब्रह्मांडातील स्वरूप आणि अनुभव घेण्याचा, अनुभूती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता तो कसा करायचा, तर ते गाडी चालवत असताना जसे स्पीडोमीटरवर 0 ते 120, 0 ते 200 अशा पद्धतीने जे स्पीडोमीटर असतं, त्या पद्धतीने आपण आता एक लक्षात घ्या बरं का, सर्व लक्षात घ्या आपण, की आपण आता ब्रह्मांडाचा हे जे बघितले आहे ते कसा विचार करायचा त्याचा, ते मी आपल्याला सांगतो. त्यासाठी आपल्या घरातील देवघरामध्ये जा मनानी. देवघरात गेले, आता मी पटकन सांगतो आपल्याला. देव घरात, देवघर घरात, घर गल्लीत, गल्ली गावात, गाव तालुक्यात, तालुका जिल्ह्यात, जिल्हा प्रांतात, प्रांत राज्यात, राज्य देशात, देशखंडात, खंड पृथ्वीत, पृथ्वी सूर्यमालेत, सूर्यमाला आकाशगंगेत, शेवटी आकाशगंगा ब्लॅक होल मध्ये. असे अनेक ब्लॅक होल ह्या ब्रह्मांडामध्ये आहे. ते सर्व एका गुप्त शक्तीने जो कंट्रोल करतो तो भगवंत, तो परमेश्वर. त्याची काय अजून काय काय माहिती आपल्याला त्यांची, तर ते सर्व एका गुप्त शक्तीने, गुरुत्वाकर्षणाने, घनतेने, त्यानंतर दाबाने, तापमानाने, गुरुत्वाकर्षणाने, सेंट्रीफ्युगल फोर्सने, मॅग्नेटिक फील्ड सहित, इलेक्ट्रिक वेव्हने, फ्रिक्वेन्सीने अत्यंत वेगाने फिरत आहे. त्याची व्याप्ती इन्फिनिटी किलोमीटर आहे. त्या सर्वांनाच एकत्रितपणे अत्यंत शिस्तबद्ध रीतीने चालवणारी शक्ती म्हणजे ब्रह्म आहे. तोच परमपुरुष आहे. हे ब्रह्म पूर्णपणे समजून घेण्यासाठी अनेक साधू संतांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. आपण केवळ काही मिनिटातच हे ब्रह्म समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण हे जर वारंवार ऐकलं, वारंवार याची शुद्धतेने जर कल्पना केली, तर ह्या शक्ती आपल्याला निश्चितपणे याची जाणीव होऊ शकते. आता 19व्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय, की आपण किती भाग्यवान आहोत या संदर्भामध्ये भगवंत सांगतात बरं का. म्हणजे काय, की श्री भगवान म्हणतात की पुरुषोत्तम जो हे माझं ब्रह्मांड रूप जाणून घेतो, की जे निर्गुण आहे त्याच्याबद्दलची माहिती, म्हणजे आपल्याबद्दलची माहिती, आपण भक्त आहोत, मुमुक्षु आहोत, तर आपल्या भक्तांची माहिती भगवंत स्वतः 19व्या श्लोकामध्ये देतात.
यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत। यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत। अर्थात भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जो संमोहापासून म्हणजे आसक्तीपासून दूर असलेला अलंकार रहित मनुष्य मला पुरुषोत्तम आहे असे जाणतो, तो सर्व ज्ञानाने युक्त पुरुष, सर्व रीतीने सर्वत्र मीच भरलेलो आहे अशा पवित्र भावनेने माझी म्हणजेच वासुदेव परमेश्वराची उपासना, भजन, भक्ती करतो. इथपर्यंत सांगितले भगवंतांनी क्वालिफिकेशन बघणाऱ्याचं, की पुरुषोत्तम जे आपण आता अत्यल्प आपल्या अत्यल्प बुद्धीप्रमाणे बघितलं, ते ब्रह्म जाणणाऱ्याचं काय होतं हे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. परंतु या श्लोकात काय सांगितलंय? या श्लोकामध्ये भगवंताने तो जाणणारा एवढीच फक्त माहिती दिलेली आहे. मग या श्लोकामध्ये सम्मूढो, आसक्ती, ज्ञानपुरुष व भाव व भजन असे शब्द आहेत. मसम्मूढो म्हणजे जो मूढ नाही, म्हणजे जो मूर्ख नाही, शहाणा असा. आणि आसक्तीबद्दल आपल्याला पुष्कळ माहिती आहे. आसक्ती म्हणजे इच्छा आहे, वासना आहे, काम आहे, मोह आहे, स्वार्थीपणा आहे. आणि ज्ञानी मनुष्य म्हणजे जो अज्ञानी नाही, तो ज्ञानी. मग आता तो ज्ञानी मनुष्य कसा ओळखायचा? तर जो शास्त्राप्रमाणे धर्माचे आचरण करतो. सर्व भाव म्हणजे मुख्यत्वे भक्तिभावाने, करुणेने, अहंकार रहित. अहंकार हा खूप मोठा शत्रू आहे, आपण मागे बघितलेला आहे. मनबुद्धीचे समर्पण करून अपेक्षा रहित आणि जे मिळेल त्यामध्ये संतुष्ट होऊन, प्रत्येक शब्दाचे खूप मोठमोठाले गहन अर्थ आहेत. पवित्र मनाने, दृढ संकल्पाने मला भजतो. भारत म्हणजे हे अर्जुना, आता भजणे म्हणजे काय हे आपण बघूया. हा भजदासूपासून निर्माण झालेला शब्द देवाची स्तुती करणे, देवाला आळवणे, देवाची वारंवार आठवण करणे, मन व बुद्धीने सकारात्मक विचार करून, काय मन व बुद्धीने सकारात्मक विचार करून व्याधी, चिंता, काळजी विसरून भगवंताला वारंवार आठवणे, त्याचा नामाचा जय जयकार करणे, याला भजणे असे म्हणतात. आणि आपण जितक्या वेळेस याच्यासाठी वेळ देऊ तितकं आपलं आयुष्य हळूहळू हळूहळू सुखी राहिल्याशिवाय, समाधानी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण भक्ताचे 4 प्रकार बघितले: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी. आर्त म्हणजे भवरोगाने पिडलेला, पैसा, आजारपण. आपण बघा समाजामध्ये गेल्यानंतर आपल्या अशा पद्धतीचे सर्व लोक जवळपास दिसतील, पण चाणाक्षपणे आणि सावधपणे या दोन्ही गोष्टी विसरायच्या नाही कधी. नोकरी, भौतिक सुखाची अपेक्षा करत भगवंताचे नामस्मरण व नवस वगैरे करणारी ही मंडळी. आता दुसरा जो भक्त आहे तो आर्त भक्त आहे. हा पहिला भक्त झाला आर्त भक्त. दुसरा जो असतो तो जिज्ञासू. आपण आपल्याला विचारायचं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये असतो. तर भगवंत म्हणजे नेमके काय तत्व असते, भगवंत कसा आहे, कोठे असतो, तो कसा ओळखावा इत्यादीसाठी भगवंताचे पूजन, अर्चन, नामस्मरण करणारा, आपल्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे करणारा जो भक्त असतो त्याला जिज्ञासू म्हणतात. आता पुढचा जो आहे तो आहे अर्थार्थी. तो म्हणजे फक्त व्यवहार म्हणून भगवंताशी व्यापारासारखे वागणारा, बरं का. आणि तो काय करतो? नेहमी नवसायास करतो, देवाची भागीदारी करतो. हा भक्त अर्थार्थी असा समजला जातो. आणि ज्ञानी भक्त हा मात्र सर्वात श्रेष्ठ असतो. तो कसा असतो? त्याला भगवंताचे यथार्थ ज्ञान असते. तो भगवंताची सेवा करताना कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. प्रापंचिक व्यवहारात मात्र
तो अत्यंत अलिप्तपणे वागतो, त्याचा धर्मशास्त्राचा पूर्ण अभ्यास झालेला असतो त्याच्या दृष्टीने, कारण धर्मशास्त्राचा अभ्यास संपूर्ण आयुष्य गेलं तरी पूर्ण होणार नाही, परंतु त्याच्या अल्पबुद्धीनुसार झालेला असतो. तसेच तो आपले नित्य नैमित्तिक परंपरेने चालत आलेले कर्म कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे, सातत्याने कर्म करतो. तो भक्त आसक्तीरहित राहतो. त्याचे मनात कोणत्याही प्रकारचे द्वैत शिल्लक राहत नाही. म्हणजे काय, तर जगातील सर्व प्राणी मात्र अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत प्रत्येकाच्या हृदयस्थ परमेश्वराशी तो अत्यंत प्रेमाने आणि करुणेने वागतो. तो ज्ञानी भक्त कधीही कोणत्याही प्राणी मात्राशी द्वेष, दुजाभाव, ईर्ष्या वगैरे करत नाही. त्याला तेवढा वेळच नसतो. जो हे जाणतो की संपूर्ण विश्वाचा नियंता, करता, करविता परमेश्वर भगवान श्रीकृष्णच आहे, त्यामुळे तो सातत्याने दृढ भक्तीने कर्मफळाची अपेक्षा न करता भगवंताची नवविधा भक्ती करतो, निरंतर अनुसंधानात राहतो. त्यामुळे भगवंतही त्याच्यावर पूर्णपणे कृपा करतात व त्याला संसार सागरातून पार करतात व शेवटी आपल्या तेजामध्येच त्याला विलीन करून घेतात. थोडक्यात त्याचे जीवन यथार्थ होते, त्याला परत जन्म मृत्यू नसतो, त्याला मोक्ष प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण 4थ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 11 मध्ये सांगतात बरं का, की जो माझ्याशी जसा बसतो त्या पद्धतीने मी त्याला फल देतो. ते कसं ते आपण बघूया. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. अर्थात भगवंताच्या भावानुसार भगवंताच्या वागणुकीचे वर्णन करताना भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, जे माझे भक्त मला जसे भजतात तसे मीही त्यांना तसाच भजतो. कारण सर्वच प्राणी मात्र सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात. आणि म्हणून योगक्षेमम वहाम्यहम, मी त्यांची काळजी घेतो. तर मी सर्वत्र व्यापलेला असून जो मला भजतो, त्यासाठी भगवंत काय सांगतात तो पण आपण एक थोडक्यात बघूया. हे 18व्या श्लोकातलं वाक्य आहे, श्लोक आहे हा, इति गुई, आणि तो आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत. पुढच्या ठिकाणी हा 20वा श्लोक झाल्यानंतर बघणार आहोत आपण. तर आता 20वा श्लोक आपण बघणार आहोत तो हा, इति गुह्यतमं शास्त्रम मिधमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत. 15व्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक आहे. आपण अगोदर भगवंत बघितला, परमेश्वरची ज्ञानी भक्त बघितला. आता मी त्याला काय देतो हे भगवंत या ठिकाणी सांगतात. हे निष्पाप अर्जुना, असे हे अतिरहस्ययुक्त गोपनीय शास्त्र मी तुला सांगितले. ते तत्वतः जाणल्याने मनुष्य ज्ञानवान व कृतकृत्य होईल. भगवद्गीता ही हिस्ट्री नाही, भगवद्गीता ही मिस्ट्री आहे. आता मिस्ट्री काय? मिस्ट्री म्हणजे रहस्य. कशावरून रहस्य आहे? तर मानवी मनाला समजण्याच्या पलीकडे गीता जी आहे ती कोणत्याही काळात, कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही व्यक्तीला उपयोगी पडते आणि तिचा दररोज वेगवेगळा अर्थ निघतो. म्हणून हिला आपण मिस्ट्री असे म्हणू शकतो. तात्पर्य काय आहे की गीता हा एक असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथातून आपल्याला दररोज वेगवेगळे अर्थ निघतात आणि त्यातून आपला योग्य तो अर्थ आपण काढू शकतो. आता गुह्य याचा आपण फक्त 15व्या अध्यायामध्ये जो उल्लेख भगवंतांनी केलेला आहे की शास्त्र इति गुह्यतमं शास्त्रम, असा ह्या 18 अध्यायापैकी कुठल्याही अध्यायामध्ये गुह्य शास्त्र असा उल्लेख केलेला नाही.
तात्पर्य असं आहे की हे गीतेचं सार आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. म्हणून आपण सुरुवातीला 12वा अध्याय आणि नंतर 15वा अध्याय घेतलेला आहे. तर आता रहस्य काय काय आहे त्याचा अगदी धावता आढावा आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये भारतातील आसाम राज्यामध्ये डिमा हिसाओ ह्या जिल्ह्यामध्ये जातिंगा नावाची एक व्हॅली आहे. आपल्याला माहिती असेल ती. राजधानी गुवाहाटी पासून जवळजवळ 330 किलोमीटरवर आहे आणि या डोंगराळ भागातून राष्ट्रीय राजमार्ग 627 जवळ ही व्हॅली असून त्या गावाची लोकसंख्या फक्त 2000 आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तिथे पक्षी सुसाईड करण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी ते मृत पावतात. आज पावे तो हे रहस्य कोणालाही सापडलेले नाही. असे बरेच दक्षिण भारतामध्ये असे बरेच रहस्य आहेत. आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये 24 कुंड आहेत. त्या कुंडाचा अभ्यास जो आहे तो बराच आहे, परंतु एक आपण उल्लेख घेऊया की ते समुद्राच्या जवळ असून सुद्धा त्याचं सर्व पाणी जे आहे ते गोड आहे त्या 24 कुंडांचं, आणि त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर आपला जो होरा आहे तो शुद्ध होतो. ते रामेश्वराचं मंदिर आहे जे भगवान रामाने ते बांधलेलं आहे. एक अजून उदाहरण घेऊया आपण. भक्त प्रल्हादांचं 5 वर्षाचं वय असताना त्यांनी भगवंताची कशी कौतुक करावं, कशी स्तुती करावी हे त्यांना जेव्हा समजलं नाही, तेव्हा भगवंतांनी ते ओळखलं की याला हे माहीत नाहीये. मग त्यांनी काय केलं, तर आपला जो शंख आहे तो शंख त्यांच्या गालाला लावला फक्त. भगवानांनी प्रल्हाद की ज्यांचं वय फक्त 5 वर्ष आहे, आणि मग त्यामुळे त्यांच्या तोंडातून आपोआप भगवंताची भक्ती कशी करावी या संदर्भामध्ये 4-5 गोष्टी आपण बघणार आहोत. प्रल्हाद म्हणतात की भगवंताची स्तुती करा, सर्व कर्माचे समर्पण करा, सेवा पूजा करा, भगवंताच्या लीला कथनांचे श्रवण करा आणि चरण कमलाचे चिंतन करा. हे केवळ एका 5 वर्षाच्या मुलाने सांगितलेले आहे. हा कशाचा परिणाम आहे, तर हा भगवंताच्या शक्तीचा, आणि हे सुद्धा एक प्रकारचं अतिरहस्य आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. आता यामध्ये निष्पाप या शब्दाबद्दल आपण माहिती घेणार आहोत बरं का. आता निष्पाप म्हणजे ज्याच्या मनामध्ये कोणतेही पाप नाही. निष्पाप ही विसर्ग संधी आहे. जो पापरहित आहे, निर्दोष आहे. पापाची एखादी तरी सूक्ष्म भावना मनुष्य देहामध्ये असतेच. तसेच या जगात संपूर्ण पापी असे कोणीही नसते. आत्मकल्याणाची भावना व सकारात्मक विचार हा प्रत्येक व्यक्तिमत्वात असतोच असतो. फक्त या जगामध्ये नुकतेच जन्मलेले लहान मूल काही मिनिटासाठीच निष्पाप असते बरं का. बाकी कोणीही निष्पाप नसतो. हे मूल मात्र 100% निष्पाप असते. अर्जुन मात्र बहुतांशी निष्पाप होता असे म्हणता येईल. मग आता निष्पाप माणूस ओळखायचा कसा हो, त्याची एक छोटीशी मी आपल्याला काही गुणधर्म सांगतो ते बघूया. निष्पाप माणसाचा आवाज शक्यतो मोठा असतो. जे मनाला वाटेल ते पटकन विचार न करता बोलून जातात. निष्पाप माणूस अत्यंत कमी स्वार्थी असतो. तो डोळ्यात डोळे घालून सहज बोलू शकतो बरं का. स्वतःकडून एखादी चूक झाली तर तो विचार न करता पटकन बोलून जातो. चुकीचे बोलल्यावर त्याला खूप पश्चाताप होतो व त्याला त्याची खूप वेळ खंत वाटते. निष्पाप मनुष्य नेहमी दुसऱ्यांच्या भावनाची कदर करतो. आता आपण आपला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त निष्पाप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी हा गीतेचा अभ्यास आहे. तो नेहमी दुसऱ्यांच्या भावनांची कदर करतो. दुसऱ्याला मदत करण्याला, दुसऱ्याला माफ करण्याला त्याला अजिबात संकोच वाटत नाही. व्यवहारी जगामध्ये त्याला भाबडा असं समजतात. आता भाबडा हा मी फार चांगला शब्द वापरलाय. कुणी वेडा म्हणतं, कुणी मूर्ख म्हणतं, कुणी अयोग्य वगैरे वगैरे बरेच शब्द आहेत. ते आपण त्याच्यामध्ये नको जायला. फक्त व्यवहारी माणसाला जगामध्ये भाबडा हा शब्द वापरतात. याच्यामध्ये अतिचाणाक्ष व पापी, दुराचारी, स्वार्थी लोक निष्पाप लोकांचा भरपूर फायदा करून घेतात. पण अंतिमतः
एक महत्वाचं की निष्पाप लोक जीवनात सर्वार्थाने विजयी होतात, कारण त्यांना परमेश्वराची कृपा प्राप्त होते. एका आईचे 4 मुलं आहेत. त्याच्यामध्ये जो थोडासा कमी आपण कुमकुवत म्हणूया, त्याच्यावर त्याच्या आई-वडिलांची जास्त प्रेम असतं. त्याचप्रमाणे हा जो निष्पाप मनुष्य असतो, त्याच्यावर परमेश्वराची अत्यंत कृपा असते आणि तो म्हणतो, "नाही, तो माझा आहे. त्याची मी जास्त काळजी घेणार. त्याला चांगली बुद्धी देणार" आणि तो परिस्थिती भगवंत निर्माण करतो. म्हणून म्हणतात, काय म्हणतात? "मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम." लंगडा सुद्धा पर्वत चढून जाऊ शकतो, आंधळा सुद्धा सगळं काही बघू शकतो. फक्त एका परमेश्वराची कृपा होण्यासाठी निष्पाप मन हे सर्वात महत्वाचं क्वालिफिकेशन म्हणू आपण त्याला, तर ते आहे. आणि एवढंच नाही, तर आता अतिरहस्याबद्दल आपण बोललोय, त्यामुळे आता त्याबद्दल जास्त नको काही करायला, जास्त बोलायला नको. पण भगवंताने जे सांगितलंय ते आपण बघूया. अतिरहस्य म्हणजे गुप्त. गुप्त म्हणजे काय? की फक्त 2च व्यक्तींना जे माहिती असतं ते अतिरहस्य. सुरुवातीला फक्त भगवान शंकर पार्वती हेच सनातन धर्माचे, यांनाच सनातन धर्माचे महत्व माहिती होते बरं. ती खूप मोठी शिवपुराणामध्ये या गोष्टी आहेत. तर ते सर्व एका पोपटाने ऐकले आणि मग ह्या सर्व जगाला शुकमुनींच्या मार्फत, व्यासांच्या मार्फत सगळं जगाची माहिती, ब्रह्मांडाची माहिती समजली. आता मानवी मन हे सुद्धा अतिरहस्य आहे. ब्रह्मांडाची सीमा हेही एक अतिरहस्य आहे. त्यानंतर ब्रह्मांडा भगवंत काय सांगतात, की जगातील सर्व गोष्टी मिळाल्या तरी मानव 100% संतुष्ट का होत नाही, हे सुद्धा एक अतिरहस्य आहे. मग सर्व शक्ती भगवंत श्रीकृष्णाला पूजल्यास आपल्यास प्राप्त होतात आणि मृत्यूनंतरही परमात्म्यामध्ये आपल्याला विलीन होता येते. आणि हेच गृह्य शास्त्र जे आहे ते भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेच्या मार्फत 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 66 मध्ये आपणाला सांगितलेलं आहे. तू सर्व कर, कर्म कर, नित्य कर्म कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव की मला परमेश्वराला तू भज. आणि ते भजल्यानंतर काय होतं त्याच्यासाठी सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचो. हे अर्जुना, तू तुझे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण कर व तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वांचा आधार असलेल्या मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुझ्या सर्व पापांना नष्ट करून तुला मोक्ष प्राप्त करून देईल. हेच ते गुह्य शास्त्र आहे. हाच तो 15वा अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. हे मुख्य ज्ञान तुला समजले की तू ज्ञानवान होशील. तू संसारातील काय होईल मग? तर लगेच आपल्याला भगवंत बोलून घेईल का? नाही. तो म्हणेल अगोदर तुझं काम कर. मग ते कसं करणार आहे? तू संसारातील सर्व कर्म निष्काम भावनेने करशील. फळाची अपेक्षा करून कधीही केव्हाही कोणतेही कर्म करणार नाही व तुझे जीवन कृतार्थ होईल आणि तू मोक्षास प्राप्त होशील. मग आता कृतकृत्य ह्या शब्दाचा अर्थ आपण बघणार आहोत. तर कृतकृत्य ह्या शब्दाचा भौतिक अर्थ समाधान वाटणे, कृतार्थ होणे. आपल्या तोंडातून कधी कधी निघतं, तर आपण तसे योग्य वागलो असलो तर, की माझं जीवन आता कृतकृतार्थ झालेलं आहे. मग जीवनाची कामगिरी पूर्ण झाली, इति कर्तव्यता झाली असे मानणे, यशस्वी होणे, विजयी होणे, मनात केलेला संकल्प पूर्ण होणे, भवसागरातून तरुण जाणे. आता भौतिक बघूया आपण. प्रपंचातील भौतिक जबाबदाऱ्या आठवा सगळं. शिक्षण, नोकरी, लग्न, मुलबाळ,
त्यांचे लग्न, घर, दार, संपत्ती, चांगले नातेवाईक, त्यांच्याशी चांगले संबंध, चांगली समाजसेवा, देशसेवा, राष्ट्रसेवा, धर्माची सेवा, ही परिपूर्ण आणि महत्वाचं म्हणजे आरोग्यही चांगलं राहणं आणि 100 वर्ष जगणं. हे जे आहे हे जीवन कृतकृत्य होण्याचं लक्षण म्हणायला हरकत नाही. हे झालं भौतिक दृष्ट्या. आता आध्यात्मिक दृष्ट्या आपण बघणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या दृष्टीने बघणार आहोत. मग श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्णाने युद्ध रणांगणावर अर्जुनाला गीता सांगितली. त्याचे कारण फक्त अर्जुनाने युद्ध करावे आणि ते करण्यासाठी अर्जुन तयारही झाला. त्याने युद्ध केले. ही एक कृतकृत्यताच आहे. 18व्या अध्यायातील 73व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो, अर्जुन वाचो नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽसि गतसंदेहा करिष्ये वचनम तव. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, तुझ्या कृपा आशीर्वादाने माझा संपूर्ण मोह नष्ट झाला. मला माझ्या क्षत्रिय धर्माची स्मृती झाली, आठवण झाली. माझा संदेह, माझी शंका पूर्णपणे दूर झाली. आता त्यामुळे मी तुझ्या सांगण्याप्रमाणे युद्ध करीन. म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की आता आपण या क्षणापासून भगवंताच्या अनुसंधानामध्ये नेहमी राहू. त्याप्रमाणे युद्ध झाले, पांडव विजयी झाले. त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये सातत्याने ज्ञान घेऊन, अध्यात्माचा अभ्यास करून, योग्य प्रकारे ध्यान करून, सर्व कर्मे निरपेक्ष भावनेने पूर्ण करून सतत भगवंताच्या अनुसंधानात राहूया व नेहमी आनंदी राहून मोक्ष प्राप्त करूया. अजून एक धावता आढावा आपण घेणार आहोत की गीता ऐकल्याने, वाचल्याने, समजून घेतल्याने जीवनात काय बदल पडतो तो आपण बघूया. थोडक्यात बघणार आहोत आपण. गीतेमुळे अभ्यास करण्याची आपल्याला सवय लागते. एकाच ठिकाणी सलग 1 तास बसल्याने श्रवण ध्यान होते. वाईट विचार, चिंता, काळजी, भीती, हुरहुर, बेचैनी, ईर्ष्या, द्वेष, दुःख, वाईट वासना, लालचीपणा इत्यादी अनेक दुर्गुणांच्या पासून आणि विचारापासून कमीत कमी 1 तास तरी आपण मुक्त होतो. विचार करण्याची सवय लागते. सलग गीतेचा विचार केल्याने मन पवित्र होते, जीवनमूल्य उंचावतात, धर्माचा अभ्यास होतो आणि कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी राहू शकतो. वेगवेगळे भ्रम, शंका, चुकीच्या कल्पना आपल्या नष्ट होतात. सत्संग घडतो. अनेक चांगल्या विचारांच्या लोकांचे वागणे, बोलणे आणि विचार समजतात. मानवी जीवनाचे महत्व व मूल्यही समजतात. आता आध्यात्मिक दृष्ट्या काय? आत्मा, परमात्मा, ब्रह्मांड, मानवी भावना, आहार, विहार, नित्यकर्म, निषिद्ध कर्म, नैमित्तिक कर्म, नियत कर्म इत्यादी गोष्टींचे ज्ञान आपणास प्राप्त होते. आपल्या घरामध्ये गीतेचे श्रवण केल्याने अत्यंत पवित्र लहरी अशा निर्माण होतात आणि सायुज्य मुक्ती, मोक्षाचा रस्ता आपल्याला सापडतो आणि असीम शांती प्राप्त होते. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. रामकृष्ण हरि. तत्सत. कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. ओम शांति शांति शांति.